मित्रांनो, स्टेशनपासून फक्त 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला तुम्ही जर 1 BHK पाहत असाल तर आज मी तुमच्यासाठी एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। आज मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट हेंद्रेपाडा परिसरामधील मोहन व्हॅली या बिल्डिंगमध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। पुढे बरीचशी माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचा कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी स्टेशन पासून फक्त 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या मोहन व्हॅली या बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेले आहे। सुरुवातीला तुम्ही बिल्डिंग पाहिलेलीच आहे, खूप प्रशस्त अशी आपली बिल्डिंग आहे। सिक्युरिटी खूप चांगली आहे या ठिकाणी। अमेनिटीज मध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला स्विमिंग पूल सोडून सर्वच अमेनिटीज पाहायला मिळणार आहेत। आज मी तुमच्यासाठी या 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरती 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 650 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 445 स्क्वेअर फूट आहे। या बिल्डिंगला पाहायला गेलं तर 7 ते 8 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। या 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 1230 रुपये आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कनेक्टिव्हिटी सुद्धा खूप चांगली आहे। सो चला आता आपण लगेच फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला होम लोन किती करता येईल, डाऊन पेमेंट किती करायचं आहे याच्याबद्दल माहिती। मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता आपण 7व्या माळ्यावरती आलेलो आहोत। या ठिकाणी सगळ्यात आधी जर पाहायला गेलं तर मग तिथे आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते आणि लिफ्टच्या बाजूलाच आपला 1 BHK फ्लॅट असणार आहे। या बाजूला एक रूम आहे आणि या बाजूला 2 रूम आहेत आणि हा जो मधला पॅसेज आहे तुम्ही पाहू शकता, इकडे आपल्याला मागे स्टेअरकेस पाहायला मिळतात। चला मग तुमचा वेळ खराब न करता लगेचच आपला फ्लॅट कसा असणार ते पाहून घेऊयात। ही जी दिशा तुम्ही जर पाहायला गेला तर प्रॉपर पूर्व पश्चिम आहे। पूर्वेला घरामध्ये एंट्री करताय आणि पश्चिमेला बाहेर येणार आहात। चला मग रूम मध्ये एंट्री करूयात। रूम मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी जर इथे पाहायला गेलात तर एक मोठ्या साईजचा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो, जे नेहमीप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळतं। या बाजूला तुम्हाला सुंदर असं वॉलपेपर सुद्धा लावून दिलेलं आहे। त्यामुळे लिव्हिंग रूम मध्ये इथून जर पाहायला गेलं तर समोर आपल्याला 6 फुटाची बाल्कनी सुद्धा अटॅच इथे पाहायला मिळणार आहे। आपण पाहून घेऊयात। हे बघा, लिव्हिंग रूमला अटॅच तुम्हाला 6 फुटाची बाल्कनी इकडे पाहायला मिळते। इथे तुम्हाला आपण सेफ्टी ग्रिल सुद्धा लावून दिलेले आहेत। मच्छर जाळी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लावून दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही विंडो ओपन ठेवून इकडे मस्त हवेचा आनंद घेऊ शकता। हे बघा, खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो। 23 लाख रुपये फक्त याची फ्लॅट कॉस्ट आहे। रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे। इथे काही स्टोरेज वगैरे तुम्ही ठेवू शकता। बाकी इथून जर पाहायला गेलं तर लिव्हिंग रूम बघा मित्रांनो किती मोठा आहे, त्याची साईज सुद्धा तुम्हाला सांगतो मी। सो आहे आपला लिव्हिंग रूम, वरच्या बाजूला सुद्धा पाहून घ्या। आता जर रिसेंटली मित्रांनो रूमला कलर वगैरे केलेलं, त्यामुळे कुठेतरी थोडा ओला वगैरे दिसू शकतो, बाकी ते सुकून जाणार आहे पूर्ण। आपण आता या लिव्हिंग रूमची साईज पाहूयात। इथून मित्रांनो तुम्ही जर स्ट्रेट गेलात तर 14 फूट आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे। 14 बाय 9 फुटाचा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला इथे पाहायला मिळतो। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया पुन्हा एकदा सांगतो 650 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरियाचा 445 स्क्वेअर फूट आहे। किचन आणि बाथरूमच्या मध्ये पाहायला गेला तर इथे तुम्हाला एवढा पॅसेज पाहायला मिळतो। सगळ्यात आधी पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला मोठा तुम्हाला बाथरूम पण पाहायला मिळतो, हे बघा। आणि इथे तुमची बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे। लगेच पुढे आल्यानंतर इकडे राईट साईडला आपल्याला किचन पाहायला मिळणार आहे। किचनची साईज सुद्धा खूप डिसेंट आहे मित्रांनो। इथे जर पाहायला गेलात तर इथे थोडी युनिक कॉन्सेप्ट आहे। इथे तुमची वॉशिंग मशीन बसावी, त्यामुळे इथे तुम्हाला ही जागा दिलेली आहे। बाकी इथून जर किचन पाहायला गेलं तर किचनची साईज सुद्धा खूप चांगली आहे। वरती पोटमाळा सुद्धा केलेला आहे आणि तिथे पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। बाकी इथे एकच प्लॅटफॉर्म असणार आहे, पण किचन ट्रॉलीज तुम्हाला आपण नवीन लावून दिलेले आहेत। बेसिकली हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो। चला मग लगेच पुढे जाऊयात। किचनच्याच अपोजिट इथे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो आणि याच्या बाजूला या फ्लॅटचा बेडरूम पाहायला मिळणार आहे। पाहून घेऊयात आपण। इथून जर पाहायला गेलात तर राईट साईडला थोडी युनिक कॉन्सेप्ट आहे, आपण बोलूयात त्याच्याबद्दल। पहिले बेडरूम व्यवस्थित पाहून घेऊयात। हे बघा, या बेडरूमची साईज पाहायला गेलात तर 12 बाय 9 अशी याची साईज आहे आणि इथे बाल्कनी होती, परंतु या बाल्कनीचा कसा उपयोग केलेला तुम्ही पाहू शकता। खाली तुम्ही काही बॅगेज वगैरे ठेवू शकता, वरती बसू शकता, इकडे काही तुमचे बुक्स वगैरे ठेवू शकता, म्हणजे व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू तुम्ही काही इथे करू शकता थोडक्यात। आणि इकडे आपण तुम्हाला ग्रिल्स वगैरे पण लावून दिलेले आहेत, त्यामुळे सेफ्टीचं खूप लक्षात ठेवलेलं आहे या ठिकाणी। चला लगेच आता लिव्हिंग रूम कडे जाऊयात आणि आपण होम लोन बद्दल माहिती घेऊयात। मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला माहिती मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। लगेच मित्रांनो मला कॉल करा, राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। या फ्लॅटचं लोकेशन मित्रांनो आहे बदलापूर वेस्ट हेंद्रेपाडा एरियामध्ये। स्टेशन पासून अवघ्या 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला हा कॉम्प्लेक्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याची फ्लॅट कॉस्ट असणार आहे 23 लाख रुपये। रजिस्ट्रेशनचा खर्च मित्रांनो साधारण तुम्हाला 1,70,000 ते 80,000 रुपये लागणार आहेत। ऑल इन्क्लुसिव्ह पाहायला गेला तर 25 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट मी या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे। या 1 BHK फ्लॅट खरेदी करण्यासाठी जर तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये जरी असतील पण तुम्हाला सॅलरी खूप चांगली असेल तर नक्कीच या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। तर ही होती आजची व्हिडिओ। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीशीर वाटला असेल
आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आता भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.